गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकाश ज्ञान भगवान श्री रंगनाथ गुरुवार अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लक्षित ही आत्मस्वरूप निज वह तत्काल निहाल। ब्रह्मबोधक वाक्य भी दो प्रकार के हैं। ब्रह्मबोधक वाक्य ब्रह्म ज्ञान करून देणारे वाक्य दोन प्रकारचे आहे। सत्यम ज्ञानंतम ब्रह्म सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म इस रीति के अवांतर वाक्य है। तत्वमसी इस रीति के महावाक्य है। आता सत्यम ज्ञानवंतम ब्रह्म हे अवांतर वाक्य। ब्रह्म कसं सत्य आहे, चिद आहे, आनंद रूप आहे, पण अवांतर वाक्य। आणि तत्वमसी महावाक्य हे अपरोक्ष ज्ञान करून देणारे, प्रत्यक्ष ज्ञान करून देणारे महावाक्य, परोक्ष ज्ञान करून देणारे अवांतर वाक्य। अवांतर वाक्य में श्रोता का स्वरूप बोधक पद नहीं है। अवांतर वाक्य जे ऐकणाऱ्याचं स्वरूप बोधक पद नाही त्यात। याते प्रत्यक्ष ज्ञान के जनन में योग्य अवांतर वाक्य नहीं। म्हणून प्रत्यक्ष ज्ञानामध्ये, प्रत्यक्ष अनुभवामध्ये अवांतर वाक्य नाही, परोक्ष ज्ञानामध्येच फक्त आहे। और महावाक्य में श्रोता के स्वरूप के बोधक तत्व त्वम आदि पद है। आणि महावाक्यामध्ये श्रोतेचं स्वरूपाचं बोधक आहे, त्याच्यावर त्वम त्याचा श्रोतेचं बोधक आहे। पुन्हा अहम श्रोतेचं बोधक आहे, अयम आत्मा श्रोतेचं बोधक आहे, प्रज्ञानम ब्रह्म श्रोतेचं बोधक आहे। फक्त तत्वमसी महावाक्यामध्ये विचार आहे, वाचार्थ लक्षार्थ, आणि अहम ब्रह्म असं याच्यावर निध्यास आहे। आणि पुढचे दोन वाक्य अनुभव करायचे। पुढे जे दोन वाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म, त्याचा अनुभव वरती स्थिर आहे। दुसऱ्यात अभ्यास अहम ब्रह्म असते। आणि पहिल्या वाक्यामध्ये त्याच्यामध्ये स्टेज टू आहे। मग याच्यात वाचार्थ त्यागात सत्य वाचार्थ लक्षार्थ, तोमचा वाचार्थ लक्षार्थ त्यागाचं भाग त्या लक्षणं नाही, लक्षार्थ दृष्टीनं दोन्ही एकच आहेत। सत्य लक्ष तेच आहे, तोमचं लक्ष तेच आहे। याते प्रत्यक्ष ज्ञान जनन में योग्य महावाक्य है। म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान निर्माण मध्ये महावाक्य कारण आहे। प्रत्यक्ष म्हणजे अनुभव, प्रत्यक्ष दाखवते, अनुभव दाखवते। आणि प्रत्यक्ष ही केव्हा असतं, त्या वस्तूचा संबंध झाल्यावर प्रत्यक्षाची एक खूण ठेवा, वस्तूचा संबंध झालं जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान। मग व्यावहारिक असलं तर तेच संगती, परमार्थ असलं तर ते संगती। आता तत्वमसी महावाक्याचा भाग त्या लक्षणीने कुटस्थ, साक्षी आणि ब्रह्म एकच आहे। मग अगोदर कुटस्थाचा लक्षार्थ, कुटस्थ तोम पदाचा, पदाचा लक्षार्थ ब्रह्म, कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे। म्हणजे प्रत्यक्ष मध्ये पदार्थाचं बोधक वाक्य आहे। पदार्थ ऐकणारचं स्वरूप बोधक वाक्य आहे ना। हा, तोम पद ऐकणारचं स्वरूप बोधक आहे का नाही?
दशमक स्तोम, हम्म. 10वा तूच आहेस, दशमक तू असते, 10वा आहे, 10वा आहे अवांतर झालं, हम्म. आणि दशमक स्तोम तो 10वा आहे. हे सुरक्षेचं पद घटित वाक्य आहे, बोधक. इस रीति से योग्य प्रमाण महावाक्य है. अशा रीतीनं प्रमाण कसं पाहिजे, योग्य पाहिजे. योग्य. म्हणून एक छोटस वाक्य, हे वाक्य तसं राहू दे आणि गुरूंची आठवण म्हणून सांगतो. आता ह्या वाक्याला धरून पण ते वाक्य थोडस मी जे सांगलं थोडं बाजूला चाललंय. संप्रदाय याचा विचार सांगावा. संप्रदायामध्ये पहिले श्रेष्ठांशी करावं लागतं. संप्रदाय वेदजन्य असावं लागतं, ते आबाधित प्रमाणजन्य असावं असतं आणि आबाधित फळ देणार असतो, हे संप्रदाय. आता इथं श्रेष्ठांशी करला म्हणजे हरी हरी हा मंत्र शिवाचा, आणि शिवाने हा मंत्र, शिवाने हा संप्रदाय स्वीकारला. वेदजन्य, वेदाने तत्वमसी महावाक्य सांगितलं नाही, म्हणून प्रमाणजन्य, ते आबाधित प्रमाणजन्य. त्याचं वाक्य, त्याचं फल काय, अखंड सुखाची प्राप्ती, ही फल. आणि श्रेष्ठ म्हणजे हे झालंच की. आणि अनादी पाहिजे, संप्रदाय उत्पन्न झाला नाही, अनादी आहे. म्हणजे काही मत आहे ते उत्पन्न झालेले असतात, ते राहत नसते. उत्पन्न झालेले पदार्थ, निर्माण झालेले पदार्थ राहत नाही. असंही थोडंसं आठवण झाली गुरुची म्हणून सांगितलं. पण ही चालेल, त्या मी सांगितलेला विषय जितकं सवलग नाही, परंतु तत्वमसी महावाक्य याचं वाचार्थाचा त्याग करायचा. सोमपदाचा वाचार्थ काय, लक्षार्थ काय, तत्पदाचा वाचार्थ काय, लक्षार्थ काय, या दोन्ही लक्षार्थ म्हणजे ग्रह आहे, वाचार्थ भाग आहे. ही वाचार्थ कोणता, अंतःकरणामध्ये जे चैतन्य, ते चैतन्य लक्षार्थ कुठंच आहे, आणि अंतःकरण जड आहे. तसं माया जड आहे, अधिष्ठान जड नाही का. तीन से उत्पन्न हुआ ज्ञान प्रत्यक्ष है. म्हणून तीनचे म्हणजे महावाक्यापासून जे झालेलं ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष हे पद अनुभवाचं काय, प्रत्यक्ष हे पदार्थाचा अनुभव आहे आणि प्रमाणाच्या शक्तीचा अनुभव. प्रमाणजन्य पाहिजे. और अयोग्य प्रमाण सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म इत्यादि वाक्य है. आता अवांत वाक्य हे अयोग्य प्रमाण, प्रत्यक्षाचं हे प्रमाण नाही, परोक्षाचं आहेत म्हणून त्याला अयोग्य म्हणतात. सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म हे अवांत वाक्य परोक्ष ज्ञानच आहे. तीन से उपजा ब्रह्म का ज्ञान परोक्ष होवे है. त्यांचं म्हणजे आता जी तुम्ही श्रुतीचा उच्चार केला त्या श्रुती, त्या वाक्यापासून परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष कशाला म्हणायचं नाही, परोक्ष परोक्ष अपरोक्ष म्हणजे काय आहे. परोक्ष म्हणजे वस्तू समोर नसून वस्तूचा आहे भाव, आहे पण तेव्हा वस्तू जवळ असून बी त्या श्रोत्याचं बोधक पद युक्त नसेल तर नुसतं अवांतर वाक्य असेल तर जवळ असून बी त्याचं परोक्ष ज्ञान होतं. आता तुम्ही सच्चिदानंद आहेत, मग हे सच्चिदानंद तुम्हाला श्रुती सांगते सच्चिदानंद तू आहेस, मग तू नसलं कळेल का. नाही. देव आहे बाबा, सत्यज्ञानांद गगनाची प्रावरण खरं आहे ना. पण तो हरी श्रीहरी पाहिला डोळ्या भरे ना, इथं प्रत्यक्ष आलं. अवांतर वाक्य भी दो प्रकार के है. अवांतर वाक्य म्हणजे दोन प्रकार आहेत. तत्पदार्थ के बोधक है और त्वम पदार्थ के बोधक है. दोन्ही पदाचे बोधक आहेत, तत्पदाचे बोधक आहेत आणि त्वम पदार्थाचे बोधक आहेत. तीन में तत्पदार्थ बोधक वाक्य तो अयोग्य है और ये हृदयंतर ज्योतिर्हा पुरुषा. आता अवांतर वाक्य तत्पदार्थ परोक्ष वाचक, पण ही जी वाक्य आहे ती त्वम पदार्थ अपरोक्ष बोधक आहे असं म्हणायचं त्यानं.
ते कसं पुन्हा उच्चार कर मी पुढे करू लागतो. दुसरं वाक्य ये येश ये म्हणजे हे हृदयंतर ज्योती हा पुरुषा. हृदयंतर म्हणजे तुझ्या अंतःकरण ठिकाणी जे ज्ञानरूप प्रकाश ते तुझं स्वरूप आहे. इत्यादिक त्वम पदार्थ बोधक अवांतर वाक्य भी महावाक्यन की न्यायी योग्य हे अयोग्य नाही. अशा रीतीने ही सुद्धा महावाक्याप्रमाणेच ही वाक्य आहे. अवांतर वाक्य नाही, महावाक्यासारखंच आहे. यश हृदयाचे ज्योतिषपुरुष तिष्ठत आहे. तुझ्या हृदयाच्या ठिकाणी प्रकाश पुरुष आहे. प्रकाश स्वरूप ज्योती म्हणजे प्रकाश. तुझ्या परत एकदा यश हृदयांचे हे हृदय म्हणजे अंतःकरण ठिकाणी, तिष्ठते म्हणजे आहे, ज्योती म्हणजे प्रकाश पुरुष म्हणजे आत्मा आहे. ही सुद्धा महावाक्याप्रमाणेच आहे. परंतु बरोबर नाही ही वाक्य सुद्धा. कारण भिन्न करून दाखवेल पण व्यापकत्व नाही ना. तत्वमसी महावाक्यामध्ये व्यापकत्वाचा अनुभव येतो, ह्याच्यामध्ये व्यापकत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून योग्य वाक्य म्हणता येत नाही ह्याला. पण त्यांनी म्हणले योग्य आहे पण नाही त्याचं बरोबर. काहे ते श्रोता के स्वरूप के बोधक तिनमे पद हे याते त्वम पदार्थ बोधक अवांतर वाक्यांचे अपरोक्ष ज्ञान होवे हे. म्हणून त्या वाक्यामध्ये श्रोत्याचं स्वरूप बोधक पद आहे. ईश्वर जयंती तिष्ठाचे यश पुरुष ज्योती पुरुष तुझ्या हृदय ठिकाणी प्रकाश रूप तोच आहे. हित आहे. म्हणून हे अवांतर वाक्य नाही, महावाक्यासारखंच आहे. परंतु वह अपरोक्ष ज्ञान ब्रह्म अभेद गोचर नाही. आला का तिथे. म्हणून आम्ही तुम्हाला एकदा सांगतो, अगोदर तुम्हाला अपरोक्ष करता द्रष्टा बघतो, पण द्रष्टा व्यापक कुठे सांगितला. तुम्ही मनाचा द्रष्टा आहे तुम्हाला पटकन कळ, पण त्या सगळ्या जगाचा द्रष्टा. म्हणून तोम पदाचा वाचार्थ लक्षार्थ कळावं लागतं. आणि तोम पदाचं नाही तत्पदाचा लक्षार्थ वाचार्थ करा. तत्पदाचा लक्षार्थ आणि तोम पदाचा लक्षार्थ एकच आहे. म्हणजे तिथं मग व्यापकत्व आलं. पण तुम्हाला अनुभव करण्याकरता आम्ही तो द्रष्टा एवढं सांगतो, पण तो द्रष्टा व्यापक आहे असं कोणी सांगितलं. म्हणून द्रष्टा मन असता, तीन अवस्था, आणि तोच साक्षी त्याच्यापेक्षा उच्च, आणि तो साक्षी सामान्य साक्षी झाल्यानंतर व्यापक झाला. बघ आता ती चिंतन आलं तिथं. याते परम पुरुषार्थ का साधक नाही. म्हणून ते जी वाक्य आहे ना तोम पदाचा बोधक ते परमपद म्हणजे व्यापकत्वाच वाक्य नाही. प्राप्तीचं परम पुरुषार्थ त्याचं ते साधक नाही. म्हणून महावाक्य प्रमाणचे वाक्य नाही. किंतु परम पुरुषार्थ का साधक जो अभेद ज्ञान तामे पदार्थ शोधन द्वारा उपयोगी है. आता ते वाक्याचा फक्त पदार्थ शोधणं पुरता उपयोग आहे. पदार्थ स्थूल देतो नाही, सूक्ष्म देतो नाही, कारण देतो नाही, तो साक्षी दृष्ट आहे. हे दोन्ही पदार्थ निवड करण्यावर एवढं वाक्य बरोबर आहे. पण अभेद साधक नाही ना. अभेद कुठे आलं इथं ब्रह्म व्यापकत्वाचा अनुभव आला त्यात. मग तोच पदार्थ लक्षात कळल्यावरच मग अभेद ज्ञान होतं. सगळ्या ठिकाणी मीच आहे समजा. सर्वगती पूर्ण एक नांदे म्हणजे मग आता सर्वगती एक पूर्ण दोन्हीचं लक्षात साधलं तर सर्वगती पूर्ण का असं कळलं. न तर एक एवढंच वाक्य घेते तुझ्या हृदया ठिकाणी प्रकाश ज्योतिषूर तोच आहे ते मग परिच्छिन्नच झालं. पण व्यापक कुठे, अभेद वाचक कुठे आहे. म्हणून हे अवांतर वाक्य महावाक्यासारखं नाही, अवांतरच वाक्य. फक्त एवढं की पदार्थ शोधणे म्हणजे याचा उपयोग आहे. हे पदार्थ निवड करण्यामध्ये उपयोग आहे. इस रीति से प्रमाता से संबंधी भी ब्रह्म है और योग्य है, तथापि
अयोग्य जो अवांतर वाक्य तिनसे ब्रह्म का परोक्ष ज्ञान संभवे हे. ब्रह्म जीवाशी अभेद आहे, पण ते अवांतर वाक्यामुळे त्याचं परोक्ष ज्ञान होतं. कारण जीव ब्रह्मरूप आहे असं त्या वाक्यात नाही ना. आणि तत्त्वमसी महावाक्य ते तो आहे. म्हणून हे अवांतर वाक्य पदार्थ शोधण्यामध्ये आणि व्यापकत्वामध्ये नाही. ब्रह्मचा अभेद दाखवत नाही हे वाक्य. म्हणून पदार्थ शोधणं म्हणजे योग्य आहे, पण अवांतर. या कहने में अन्य शंका होवे हे. या म्हणण्यामध्ये एक शंकाची निर्माण होती. दुसरी, प्रमाता से वर्तमान संबंध वाला जो योग्य विषय ताका योग्य प्रमाणजन्य ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. या कहने में सुखादिकन के प्रत्यक्ष में उक्त लक्षण का अभाव है. हो. आता कोणतं लक्षण सांगितलं पहिलं? प्रमाता से प्रमतेशी वर्तमान संबंध वाला जो योग्य विषय, जे योग्य विषय और योग्य प्रमाणजन्य आणि योग्य प्रमाणजन्य ज्ञान, जे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणले जातं. असं जे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण केलं तिथं जरा थोडं पुन्हा शंका. मग स्मृती ज्ञान बी प्रत्यक्ष आहे. हो. अरे हो, स्मृती ज्ञान प्रत्यक्ष तू विसरलाच. पण प्रत्यक्ष आहे, पण प्रमाणजन्य नाही ना. योग्य प्रमाणजन्य नाही ना. काहे ते सुखादी प्रत्यक्ष में पाणी द्यायचं का? बारीक करायची कवा असं ते त्याची गरज नाही. थोडे हरभर एवढे जर तर जाऊ दे, नको आता बस झालं. काहे ते कारण सुखादि प्रत्यक्ष में प्रमाणजन्यता के अभाव ते योग्य प्रमाणजन्यता सर्वथा संभवे नहीं है ना. याते उक्त लक्षण में अव्याप्ति दोष है. म्हणून जे तुमचं प्रत्यक्ष लक्षण सांगितलं, प्रत्यक्ष लक्षण प्रमाणाची योग्यता, पदार्थाची योग्यता, वर्तमान काळचे. आता इथं वर्तमान काळ आहे, प्रत्यक्ष आहे, प्रमाण नाही. प्रमाणजन्य नसल्यामुळे अव्यक्त दोष आला मागच्या लक्षणामध्ये. चला, या शंका का यह समाधान है. योग्य प्रमाणजन्यता लक्षण में प्रवेश नहीं, किंतु अयोग्य प्रमाण अजन्यता का प्रवेश है. अरे इथं असं आहे, योग्य प्रमाणजन्य योग्य प्रमाणापासून नाही, ते अयोग्य प्रमाणापासून झालेलं आहे स्मृती प्रत्यक्ष. महावृत्त सुरती का की तुझ्या हृदयाच्या ठिकाणी जिथे सुर प्रकाश आहे, मग त्याची स्मृती झाली, पण प्रमाण अयोग्य आहे ना. ते अवांतर वाक्यावर जाते ना. पदार्थ शोधण्यामध्ये योग्य असलं तर अयोग्य योग्य प्रमाण नाही ना. ते अभेद वाचक नाही ना. म्हणून अव्याप्ती दोष आमच्याकडे येत नाही. याते अव्याप्ती नाही, म्हणून अव्याप्ती नाही, योग्य प्रमाणजन्य नाही. म्हणून काहे ते प्रमाता से वर्तमान संबंध वाला जो योग्य विषय ताका जो अयोग्य प्रमाण से अजन्य ज्ञान सो प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. आता इथे जर थोडं पुन्हा प्रमाता से प्रमात्याशी वर्तमान संबंध वाला जो योग्य विषय आहे ताका त्याचा जो अयोग्य प्रमाण से अयोग्य प्रमाण पासून अजन्य म्हणजे अयोग्य प्रमाणापासून जे ज्ञान झालं नाही, तो प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणायचं. अयोग्य प्रमाणाचे अजन्य
इस रीति से कहे अवांतर वाक्यजन्य ब्रह्मज्ञान की व्यावृत्ती होवे हे. अशाच ते म्हणते ब्रह्मज्ञानाचे जे हे आहे ज्ञान ते वेगळे होईल. व्यावृत्ती म्हणजे वेगळं. उक्त रीति से ब्रह्म मात्र के बोधक अवांतर वाक्य अयोग्य प्रमाण है. म्हणून अशा रीतीनं आमचे जे वाक्य आहेत आता वाचलेले ते अयोग्य प्रमाण आहेत. ब्रह्म अस्ति यह परोक्ष ज्ञान तीनते जन्य है, अजन्य नहीं. म्हणून ब्रह्म आहे हे त्या वाक्यापासून ज्ञान होतं. अजन्य नाही, जन्य आहे. परोक्ष ज्ञान में लक्षण जावे नहीं. म्हणून परोक्ष ज्ञानामध्ये त्याचे लक्षण जात नाही. सुखादि गोचर ज्ञान का संग्रह होवे है. सुखादि ज्ञानाचं संग्रह एकच काहे ते कारण सुखादि गोचर ज्ञान किसी प्रमाण ते जन्य नहीं. मग सुखादि जे ज्ञान कोण्या प्रमाणापासून नाही. याते अयोग्य प्रमाण ते अजन्य है और इंद्रियजन्य घटादि ज्ञान तैसे महावाक्यजन्य ब्रह्म ज्ञान योग्य प्रमाणजन्य होने ते अयोग्य प्रमाण से अजन्य है. अयोग्य प्रमाण से अजन्य म्हणजे योग्य प्रमाणाने जन्य. याला दृष्टांत सांगितलं होतं गुरुजींनी. अयोग्य प्रमाण से अजन्य ते कसं. डोळा हे रूपाचं साधन आहे ना. मग रूप हे डोळ्याशिवाय दिसते का. म्हणून योग्य प्रमाण जन्यच. बाकीचे 4 ज्ञानेंद्रिय त्याच्यापासून होते का ज्ञान. तेव्हा दुसरा विषय घेऊ. डोळ्याने रूप दिसेल पण शब्द ऐकायला येईल का. डोळ्याने रूप दिसेल पण ग्रहण सुगंध घेता येईल का. म्हणून अयोग्य प्रमाण अजन्य. अयोग्य प्रमाण आणि त्याच्यापासून अजन्य म्हणजे अयोग्य प्रमाणापासून जे निर्माण नाही झालं, योग्य प्रमाणापासून जे निर्माण होतं ते योग्य प्रत्यक्ष प्रमाण. म्हणून उलट बोल अयोग्य प्रमाणाचे अजन्य. अयोग्य प्रमाणाचे अजन्य. अहो ते बरोबर नाही माणूस म्हणजे कसं झालं अयोग्य झालं का नाही. बरोबर नाही म्हणून अयोग्य झालं. तसं अयोग्य प्रमाणाचे अजन्य. लक्षात आलं का विषय. मग म्हणजे कसं झालं योग्य प्रमाण जन्य झालं. तो माणूस बरोबर नाही ते तिथे काय बोलायचं काम बरं. तर चांगला माणूस आहे म्हणजे योग्य प्रमाण झालं पण ते बरोबर नाही. आणि त्याच्याकडे दोष लावू नका. अयोग्य झालं ना. अयोग्य प्रमाण अजन्य म्हणजे योग्य प्रमाण जन्य. पण जर भाषा उलटी आहे. अयोग्य प्रमाण अजन्य त्याला यथार्थ म्हणायचं. कसं कसं यथार्थ. पण वाक्य कसं अयोग्य प्रमाण से अजन्य. हा अजन्य लक्षात ठेवायचं. मग आता अयोग्य प्रमाण कोणतं आहे का नाही. अवंतरामध्ये जाते ते अयोग्य आहे आणि जे प्रत्यक्ष जे करून घेते ते अयोग्य प्रमाण अजन्य. अयोग्य प्रमाण जे अवंतर ते अयोग्य प्रमाण आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान ते यथार्थ. अयोग्य प्रमाण अजन्य जे ते नाही त्याच्यापासून नाही झालेलं. मग योग्य प्रमाणापासून जे झालं ते यथार्थ ज्ञान. याती प्रत्यक्ष ज्ञान का उक्त लक्षण दोष रहित है. म्हणून आम्ही जे वरचं लक्षण केलं योग्य प्रमाण से, योग्य देश काल से, योग्य संबंध से, योग्य पदार्थ ते यथार्थ प्रत्यक्ष ज्ञान मानले जाते. हे लक्षण बरोबर आहे. पूर्व प्रसंग यह है शुद्धात्म गोचर प्रमा 2 प्रकार की है. आता त्याच्यामध्ये पुन्हा आता प्रत्यक्ष कडी विषय चालला. शुद्धात्म गोचर ज्ञान 2 प्रकाराचं आहे. एक ब्रह्म गोचर आणि दुसरी ब्रह्म गोचर. नीट वाच. एक ब्रह्म अगोचर हे दुसरी ब्रह्म गोचर. आता आलं. एक ब्रह्म अगोचर हे महागोचर झालं आणि एक ब्रह्मगोचर हे प्रत्यक्षामध्ये झालं. आता थोडं 1 मिनिट. हे सगळे म्हणतेच का नाही आम्हाला कळलं. मग भावगोचर आहे की वस्तुगोचर आहे.
आहे का नाही. हे सगळं आम्हाला कळलं. आम्ही असेल आणि शुद्ध सत्य गुणमूर्ती परोक्षता आहे, भावगोचरता आहे. अपरोक्ष कळल्यावर संशय राहत नाही. मग ह्यानं आणखीन ते व्हायला पाहिजे हो, जरा कमी पडतं हो, म्हणजे भावगोचर झाला. प्रत्यक्ष अपरोक्षामध्ये संशय राहत नाही, चिंता राहत नाही, संशय राहत नाही. अपरोक्षाची ही खूण आहे. आणि हे जे नाही हो ते बरोबर मी तेच आहे, पण तिथं राहायला पाहिजे. आता एकदा प्रत्येक झालं पण राहायचं आणि जायचा प्रश्न नाही ना. म्हणजे भावगोचर म्हणजे ब्रह्म स्वरूप दोन प्रकारचं अनुभवलं जातं. एक भावगोचरणे आणि एक वस्तुगोचरणे. एक प्रत्यक्ष अनुभव, एक भावगोचर अनुभव. ब्रह्मगोचर कही आए महावाक्यजन्य अहम ब्रह्मास्मि, इस रीति से ब्रह्म से अभिन्न आत्मा को जो विषय करे सो ब्रह्मगोचर, शुद्धात्म गोचर, प्रत्यक्ष प्रमा है. तत्वमसी महावाक्यापासून आत्मा ब्रह्म जो आहे ते शुद्ध आत्मगोचर आहे, शुद्ध ब्रह्मगोचर आहे, ते प्रत्यक्ष आहे. तत्वमसी महावाक्याच्या द्वारे जे झालेलं प्रमा ते प्रत्यक्ष आहे झालं. कारण आत्मा ब्रह्मच आहे ना. वाचाचा त्याग केल्यावर आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीत. अहम ब्रह्मास्मि या ज्ञान को वाचस्पति मनोजन्य कहे है. बरं ठीक आहे. वाचस्पती हे कोण म्हणजे भावमतिका औषधिकाचे आणि वाचस्पती हे अहम ब्रह्मास्मि ज्ञान हे मनोजन्य म्हणतात. और उनके मत में यह ज्ञान वाक्यजन्य है. आता बाकीच्या मतामध्ये वाक्यजन्य ज्ञान आहे. तो बिंब प्रतिबिंबवादी आणखीन दुसरे कोण आभासवादी, एकजीववादी अनेक जे आहेत ते महावाक्यजन्य म्हणतात आणि हे मनोजन्य म्हणतात. वाचस्पती तामे भी इतना भेद है. त्याच्यात भी एवढं फरक आहे. संक्षेप शारीरिक का यह सिद्धांत है. महावाक्यते ब्रह्म का प्रत्यक्ष ज्ञान ही होवे है. आता त्याच्यात थोडा फरक. ते संक्षेप काय म्हणतात त्यात एवढा फरक. महावाक्याने प्रत्यक्ष ज्ञान होतं. कधी भी परोक्ष ज्ञान महावाक्यते होवे नहीं. कधीही परोक्ष ज्ञान महावाक्याने होत नाही. अन्य ग्रंथकारों का यह मत है. विचार सहित महावाक्यते अपरोक्ष ज्ञान होवे है. आता त्याच्यामध्ये काही सूक्ष्म विचार आहे. संक्षेप सर्व काय म्हणतात महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं. आणि काही दुसरे ग्रंथकार म्हणतात महावाक्याच्या विचाराचं अपरोक्ष ज्ञान होतं. विचार रहित केवल वाक्यते परोक्ष ज्ञान होवे है. आणि विचार रहित केवल वाक्याने परोक्ष ज्ञान होते हे अन्य शास्त्रकारचं मत आहे. सर्व के मत में अहम ब्रह्मास्मि यह ज्ञान शुद्धात्म गोचर है और ब्रह्म गोचर है. आता हे जे अहम ब्रह्मास्मि हे ज्ञान आहे ते शुद्धात्म गोचरच आहे सगळ्याच्या मतामध्ये. ब्रह्मगोचर का गोचर 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 प्रत्यक्ष तैसे प्रत्यक्ष है. त्याला गोचरला प्रत्यक्ष म्हणायचं. या अर्थ में किसी का विवाद नहीं. ब्रह्मच्या प्रत्यक्ष बाकीचे हे घरचे वेदांत तेच होतं. घरचे सगळं आभासवादी, औषधकवादी, बिंब प्रतिबिंबवादी, एकजीववादी हे सगळे एकच घरचे आहेत. फक्त त्या अनुभवामध्ये थोडं सूक्ष्म प्रकारनं एक शब्द. आता गुरूंची आठवण अधिकार परवती विषय असतो हे लक्षात ठेवा. काही शब्दाच्या शक्तीवरतीनच मुक्त होतात, उत्कर्ष अधिकारी असतात. काही शब्दाच्या लक्षणावरतीन मुक्त होतात ते मध्यम अधिकारी. पण त्या शब्दाचा विचाराने काही मुक्त होतात म्हणजे अगदी खालचे अधिकारी. म्हणून विचारासह शब्दाच्या विचारासह बी मुक्त होतात. शब्दाच्या शक्तीवर नाही मुक्त होतात, शब्दाच्या लक्षणावर नाही मुक्त होतात. पण मुक्त जे झाले त्याच्यावर सगळेच अनुभव येत आहे. मग वाक्याच्या शक्तीवर होईल, कोणाला लक्षात होईल, कोणाला वाक्याच्या विचाराने होईल.
पण सगळं हे सगळ्यालाच विचार पाहिजे असं नाही. शुद्धात्म गोचर प्रमा के दो भेद कहे. आता शुद्ध आत्मगोचर त्याचे 2 प्रकार सांगितले. और विशिष्टात्म गोचर प्रत्यक्ष प्रमा के अनंत भेद है. विशिष्ट आत्मगोचर आहे का नाही, त्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे जीवाचे अनेक प्रकार आहेत ना. हो. विशिष्ट आत्मगोचर म्हणजे जीव आहे ना, ते विशिष्ट आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. मग आता ते कसे, पशुचं वेगळं, पक्ष्याचं वेगळं, मुंगीचं वेगळं, माणसाचं, हे अनेक प्रकार आहेत. देवतेचं वेगळं. अहम अज्ञः, अहम कर्ता, अहम सुखी, अहम दुःखी, अहम मनुष्यः, इसके आदि अनंत भेद है. विशिष्ट आत्मगोचर आहे का नाही असं? हो. आहे का अनुभवाचं? आहे ना. किती शास्त्र उघड सांगा बरं, काय कोणी बरं माणसाने कोणकडे वाहायचं अवघड नाही. तर काहीतरी म्हणजे हे तर माझ्या गुरुजीने सांगा, द्राक्ष आंबट आहेत म्हणजे बोंब्या तुझ्या हाताला येत नाही असं म्हण. द्राक्ष आंबट नसतातच, हाताला येत नाही असं म्हण, मग तुला कळत नाही असं म्हण ना. मग आता ते सगळे जीवाचा अनुभव आहे का नाही. मग ह्याला विशिष्टात्मगोचर आहे ना. प्रत्यक्ष मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी स्त्री, मी पुरुष, मी गरीब, मी श्रीमंत, मी शहाणा, मी वेडा, हे सगळे विशिष्टात्मगोचर. कोण कोण आहे रे? अनंत विशिष्टात्मगोचर कोण कोण आलं? एक साधक सोडले तर वास्तवता विषय आहे, त्याला डोकं जागेवर आहे. चंद्र आणि सूर्य सोडले सगळं अंधारच आहे का नाही. उदाहरण, चंद्र सूर्य आहे म्हणून उजाड आहे, चंद्र सूर्य नसलं की सगळं अंधारच आहे. तसं जीवनमुक्त महात्मा आणि खरा साधक जर सोडलं तर, म्हणून ही लबाडाची शाणे आणि लबाडातले शाणे बाकीचे. आमच्या गुरुची भाषा, जीवनमुक्त महात्मा आणि साधक हे लबाडाचे शाणे आणि हे बाकीचे लबाडातले शाणे. कोण लबाडले शाणे? ज्योतिषी शास्त्र. कोण लबाडातले शाणे? रिद्धी सिद्धीचं शास्त्र. कोण लबाडातलं शाणे? सांगतो तुला रामकृष्ण अरे आलं तर मन 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 त्रिवेणी संगमे नाना तीर्थ चित्त नाही नामी तर ते लबाडातले शाणे. आता किती सांगता येईल मला चला. म्हणून एक गुरुची कुठे लक्षात ठेव. यद्यपि कीर्तन करणार ते मुक्त ते कीर्तन करणार, मुक्त ते कीर्तन करणार, ते खरे लबाडाचे शाणे. आणि हे जर नाही करत लबाडातले शाणे. चला यद्यपि दुसऱ्या वेळेला सांग का, जग सत्याचं वाटलं की लबाडातले शाणे, आणि जग मिथ्या वाटलं की लबाडाचे शाणे. देह खरा आहे का खोटा आहे? खोट. मन खरं आहे का खोट आहे? खोट. का कशामुळे त्याला खोटं म्हणतात? क्षणाला बदलत ते स्वरूप मुळा जायचं रे. अज्ञानाचं कार्य. अज्ञानाचं कार्य सगळं खोटं. याला दृष्टांत कोणता? स्वप्नाचा. झोपेचं कार्य स्वप्न आहे ना. मावली म्हणते स्वप्नाशी कारण ओहरी निद्रा. स्वप्नाला जर काही कारण तर निद्रा. तसे दाहजिक जगतं हे विषयरूपी स्वप्न आणि त्याला कारण स्वरूप अज्ञान. मग अज्ञानाचं कार्य कसं असतं? लटक है ना. मग मन अज्ञानाचं कार्य कमवून आहे. आता तुम्ही सांगितलं ते बरोबर, ते कार्यामध्येच बोलला तुम्ही, कारणाकडून बोलणार नाहीत. मग अज्ञानाचं कार्य खरं का खोटं? खोट. खोट. म्हणजे योग या विविध नव्हे वायाच उपाधी अहम कोहम सोहम या उपाधी काय कुठे नेलं शास्त्र? अहम
कोहोम सोहोम या दोन्ही उपाधी सांडी हे सोडून जी सगळ्या उपाध्या हे एक अनात्म विशिष्टता बोललो. खरा परमार्थ वेगळा वेगळे. आता हे काही म्हणता येत नाही म्हणून आम्हाला नसतं हे आवडत. आम्हाला नुसतं बसायचे आमची खोलीत आणि प्रकाश महाराजांना हे नाही करत म्हटलं. आणि ह्या प्रकाशात वाटलं की आपल्या गावचे शंकर शिंदे संस्थेचं मालक तो संस्थेचे संदीपान हे सगळे संस्थेचे हे मानभाव बी नाहीत मुसलमान बी नाहीत. समाज महागा असतो नाही खरं. एकही जीवनमुक्त नाही घेतल्यात. एकही ब्रह्मनिष्ठ नाही म्हणतात. आणि तत्वज्ञान कळल्याशिवाय तर मग बागत नाही. मग कळलं का ज्ञानेश्वरी काहीच कळत नाही. हे कुठेतरी ठेवणं असते साधन. कुठेतरी एखाद्या वेळेस एखादं काही प्रश्न प्राप्त महत्त्व गायलेलं असतं आणि त्या महत्त्वाला धरून पण सगळ्या प्रकारानेच चौकट पाहावं लागतं. कुठे एखाद्या बैठक प्रश्न प्राप्त त्याचं कौतुक केलेलं असतं पण त्या कौतुकाचं काम ते विरळहून पुढे चालावं म्हणून विशिष्ट आत्मगोचर अनंत प्रकाराचे आहे. जीवदशा यद्यपि जरी ठेवायचा का ठेवा कुंडली म्हणून मला आता 7वा प्रकार ठेवला म्हणजे जरा तत्वनिष्ठ होईल पक्क. आणि हे पक्क झालं मग भगवंताला करून घ्यायचं असलं तर मग सगळं पाहू. हे 2 प्रकरण चांगले करून घ्यायचे. हे झालं की 8वं म्हणजे स्वरूप अनुभव कसा. हे तर दोन्ही पदार्थ निर्णय आहे ना जगाचा आणि अधिष्ठानाचा. आणि तिथं नुसतं अधिष्ठानाचाच विचार आहे 8व्यामध्ये. वृत्ती की सुख का हे 6 प्रमाणापर्यंत. वृत्ती का स्वरूप का 7व्यात. वृत्ती का फल का 8व्यात. तसं विचार सागला तर 2 तरंग अधिकारीचं. एक तरंग कोणी सांगायचं आणि विचार सागराचं स्वरूप काय होतं ते फायदा करू.